हे तुळजाभवानीचं मंदिर हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे। अर्थात संत गोरा कुंभारांची भूमी पहिल्यांदा प्रतिनिधित्व जर कुणी केलं असेल तर ते होते राघवेंद्र दिवाण। त्यावेळी व्यंकटराव नळदुर्गकर यांनी या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। तुळशीराम पाटील यांनी या लोकसभेचं नेतृत्व सलग 3 वेळा केलं। सदाशिव शृंगारे असतील, 4 वेळा नेतृत्व करणारे अरविंद कांबळे असतील, 2 वेळा नेतृत्व करणारे शिवाजीराव कांबळे असतील, 1 वेळा नेतृत्व करणाऱ्या कल्पनाताई नरहिरे असतील, त्यावेळी हा लोकसभेचा मतदारसंघ खुल्या गटासाठी पुन्हा एकदा सोडण्यात आला। आजचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर की या जिल्ह्याला लागलेला कायमस्वरूपीचा दुष्काळ, ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री सुद्धा आहेत। अभिमन्यू पवार यांचा औशाचा मतदारसंघ 2019चा जर वोटिंग पॅटर्न आपण बघितला, ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची जर स्ट्रेंथ या मतदारसंघात बघायची झाली, प्रकाश राजे निंबाळकर यांच्या विरुद्ध कोण असणार? धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी ती लढत त्या ठिकाणी होईल। मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत चौधरी। श्रीकांत चौधरी या माझ्या युट्यूब चॅनलवरती लोकसभेचं रणमैदान ही युट्यूब सिरीज सुरू आहे। यातला 3रा भाग लोकसभेचा घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। तत्पूर्वी आपण सर्वजण मजेत असाल, आनंदी असाल अशी आशा करतो आणि हा चॅनल आपण सबस्क्राईब केलेला असेल अशी सुद्धा आशा करतो। या लोकसभेचं रणमैदान या 3ऱ्या भागामध्ये आपण धाराशिव लोकसभेचं विश्लेषण पाहणार आहोत। यापूर्वी पहिल्या भागामध्ये आपण शिरूर लोकसभेचं विश्लेषण पाहिलेलं आहे, दुसऱ्या भागामध्ये आपण अमरावती लोकसभेचं विश्लेषण पाहिलेलं आहे। या दोन्ही व्हिडिओंची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला पाहण्यासाठी देत आहे। खरं तर धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर आणला की धाराशिवचा जिल्हा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो। धाराशिव हे नामांतरानंतरचं नाव आहे, पण अगोदर उस्मानाबाद हे आपल्या डोळ्यासमोर येतं आणि उस्मानाबाद म्हटलं की या उस्मानाबाद मधलं तुळजापूरचं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर डोळ्यासमोर येतं। खरं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि भक्ती संप्रदायाच्या सुद्धा दृष्टिकोनातून हे तुळजाभवानीचं मंदिर हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे। यासोबतच नळदुर्गचा किल्ला सुद्धा याच मतदारसंघामध्ये येतो। तर याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर संतांची भूमी अर्थात संत गोरा कुंभारांची भूमी म्हणून सुद्धा धाराशिवचा अर्थात तत्कालीन उस्मानाबादचा गौरव हा संबंध महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर झालेला आहे। हा झाला एक प्रकारचा धाराशिवचा इतिहास, परंतु या धाराशिवला राजकीय इतिहास सुद्धा आहे। 1952ला ज्यावेळी संबंध देशभरामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी या मतदारसंघाचं पहिल्यांदा प्रतिनिधित्व जर कुणी केलं असेल तर ते होते राघवेंद्र दिवाण। त्यावेळी मित्र हो, हा उस्मानाबादचा मतदारसंघ हा हैदराबाद राज्याला जोडला गेलेला होता आणि त्यामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या। त्यामुळे 52 ते 57 या कार्यकाळामध्ये राघवेंद्र दिवाण यांनी या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। 57च्या वेळी हा मतदारसंघ मुंबई राज्याला जोडण्यात आला आणि 57 ते 62 या कालावधीसाठी जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी व्यंकटराव नळदुर्गकर यांनी या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। 57 ते 62 त्यांनी 5 वर्ष आपला कार्यकाळ त्या ठिकाणी पूर्ण केला आणि 62च्या वेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळी पूर्ण झालेला होता त्यावेळी पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये खुल्या प्रवर्गाला हा मतदारसंघ आरक्षित असल्यामुळे तुळशीराम पाटील यांनी या लोकसभेचं नेतृत्व सलग 3 वेळा केलं। मित्रांनो 1977ला हा मतदारसंघ हा आरक्षित करण्यात आला अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर मग यामध्ये सदाशिव शृंगारे असतील, 4 वेळा नेतृत्व करणारे अरविंद कांबळे असतील, 2 वेळा नेतृत्व करणारे शिवाजीराव कांबळे असतील, 1 वेळा नेतृत्व करणाऱ्या कल्पनाताई नरहिरे असतील, तर या सगळ्या लोकांनी अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व आणि लोकसभेचं प्रतिनिधित्व सुद्धा या मतदारसंघामधून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र 2002ला डिलिमिटेशन पुन्हा झालं, पुन्हा पुनर्रचना झाली, 8ला त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि हे लागू केल्यानंतर 2009ला नवीन रचनेनुसार पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका झाल्या। त्यावेळी हा लोकसभेचा मतदारसंघ खुल्या गटासाठी पुन्हा एकदा सोडण्यात आला आणि मग सगळ्यात पहिली लढत 2009ला खुल्या गटातून जर कोणाची झाली असेल तर शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड आणि राष्ट्रवादीकडून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची ही लढत झाली आणि 2009च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा या निवडणुकीमध्ये केवळ 6000 मतांनी विजय झाला आणि रवींद्र गायकवाड यांचा त्या ठिकाणी पराभव झाला। परंतु हीच निवडणूक ज्यावेळी 2014ला पुढे आली त्यावेळी याच दोघांमध्ये पुन्हा लढत झाली आणि यावेळी मात्र रवींद्र गायकवाड यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा 1,37,000 मतांनी पराभव केला आणि या लोकसभेच्या मतदारसंघावरती शिवसेनेचं वर्चस्व अबाधित असल्याचं सिद्ध केलं। मित्रहो, खरं तर पुन्हा 2019ला ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी आजचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे या मतदारसंघामधून निवडून आले। आता मी थोडंसं मागे जातो,
कारण मागे जाणं आवश्यक यासाठी आहे की 2009 ला जे डिलिमिटेशन झालं होतं आणि लोकसभेचा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेला होता, त्यावेळी विधानसभेच्या सुद्धा मतदारसंघामध्ये पुनर्रचना झालेली होती. या धाराशिव लोकसभामध्ये एकूण 5 मतदारसंघ हे धाराशिव जिल्ह्यातले होते. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये केवळ 4 विधानसभाचे मतदारसंघ राहिलेले आहेत. त्यातला एक मतदारसंघ मित्रांनो कमी झालेला आहे. हे मतदारसंघ कमी होण्याचं कारण असं आहे की तिथल्या लोकांचं झालेलं स्थलांतर. त्या स्थलांतराचं कारण असं आहे की या जिल्ह्याला लागलेला कायमस्वरूपीचा दुष्काळ आणि हा जिल्हा मागास जिल्ह्यांच्या यादीत क्रमांक 3 वर राहिलेला आहे. अशी सगळी एकंदरीत विचित्र परिस्थिती या जिल्ह्याची पाहिली तर या जिल्ह्यामध्ये काही विकास झाला असेल का हे ज्याचं त्यानं समजून घ्यावं. परंतु या जिल्ह्यामध्ये 5 विधानसभेचे 4 विधानसभा मतदारसंघ झाले. मग आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक लोकसभा मतदारसंघासाठी 6 विधानसभेचे मतदारसंघ हे संबंध महाराष्ट्रभर आपण पाहतो. तर त्यासाठी 4 मतदारसंघ हे धाराशिव जिल्ह्यातले झाले आणि मग आता 2 मतदारसंघ ते कुठले तर एक मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातला आणि एक मतदारसंघ लातूर जिल्ह्यातला जोडण्यात आला आणि अशा पद्धतीनं लोकसभेचं पूर्ण एक मतदारसंघ त्या ठिकाणी तयार करण्यात आला. मित्रहो, या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. त्यात पहिला विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तो कळंब धाराशिवचा मतदारसंघ आहे. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो भूम परंडा वाशीचा मतदारसंघ आहे. तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो तुळजापूरचा मतदारसंघ आहे. चौथा जो आहे तो उमरगा लोहारा आहे. 5वा जो आहे तो बार्शी आहे आणि 6वा जो आहे तो औसा विधानसभा मतदारसंघ आहे. खरं तर या सगळ्या विधानसभा मतदारसंघाचं अगोदर मी विश्लेषण करतो आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या पटलावरती मी येतो. भूम परंडा वाशीमध्ये तानाजीराव सावंत हे शिवसेनेचे आमदार आहेत. नवे तर ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री सुद्धा आहेत. हे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. त्या अगोदर 15 वर्ष राष्ट्रवादीचे राहुल मोठे हे भूम परंडा वाशीमध्ये प्रतिनिधित्व करत होते. दुसरा मतदारसंघ तो कळंब धाराशिवचा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये आता विद्यमान आमदार हे कैलास पाटील आहेत, ज्यांनी स्वतःची निष्ठा दाखवत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटामध्ये म्हणजे मूळ शिवसेनेत राहण्याचं काम केलेलं आहे आणि बहुतांश तिथला मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच नवे तर शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेनेशी जोडला गेलेला आहे. तो मतदारसंघ कैलास पाटील यांच्याकडे आहे. तिसरा मतदारसंघ जो आहे तो तुळजापूरचा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये राणा जगजितसिंह पाटील हे प्रतिनिधित्व करतात. या अगोदर मधुकरराव चव्हाण काँग्रेसचे नेते हे तुळजापूरचं प्रतिनिधित्व करत होते. चौथा मतदारसंघ जो आहे तो उमरगा लोहाराचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये 2009, 14 आणि 19 सलग 3 टर्म ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. 5वा मतदारसंघ जो आहे तो बार्शीचा मतदारसंघ आहे. त्यामध्ये राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत, परंतु ते भारतीय जनता पार्टीशी संधान मानतात, अर्थात महायुतीशी जवळीक करणारे आमदार आहेत. अशा पद्धतीनं त्यांचं काम त्या ठिकाणी बार्शीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांचा मतदार सुद्धा त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. दिलीप सोपल यांचा पराभव करून ते बार्शीमधून निवडून आलेले आहेत. तर 6वा मतदारसंघ येतो अभिमन्यू पवार यांचा औसाचा मतदारसंघ. या औसा मतदारसंघामध्ये 2 वेळा बसवराज पाटील यांनी नेतृत्व केलेलं आहे, 2 वेळा दिनकर माने यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आता 5वी वेळ जेव्हा निवडणुकीची आली त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांचे पीए म्हणून समजले जाणारे नवे तर पीए असणारे अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी मिळाली आणि अभिमन्यू पवार यांनी ती उमेदवारी सार्थ ठरवत विधानसभेला 2019 ला विजय मिळवला. परंतु या सगळ्या विधानसभांच्या निवडणुकापूर्वी लोकसभेची रणधुमाळी झालेली होती. लोकसभेचे विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचं तिकीट कापून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात यावं अशी जर मागणी सर्वप्रथम कुणी केली असेल तर त्या मागणीमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांचं. सावंत यांनी या जिल्ह्यामध्ये एक वेगळं राजकारण करण्याची एक भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि 5 वर्ष हे राजकारणाच्या जवळ बाहेर गेलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणलं. 2006 त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आलेली होती. त्यांच्या भोवती एक भावनिक वलय होतं. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून प्राध्यापक सावंतांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मुख्य प्रवाहात आणला आणि 2019 ला त्यांना तिकीट दिलं. अवघ्या 20-25 दिवसामध्ये लोकसभेचा मतदारसंघ ओमप्रकाश निंबाळकर यांनी पिंजून काढला आणि लोकसभेमध्ये त्यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा दणदणून पराभव करत ते लोकसभेवर निवडून देखील आले. 2019चा जर वोटिंग पॅटर्न आपण बघितला तर यामध्ये औशानं जवळपास 45,000 मतांची लीड दिलेली होती. बार्शीने सुद्धा लीड दिलेली होती आणि जवळजवळ इतर 4 मतदारसंघांनी सुद्धा लीड दिलेली होती.
परंतु आता काहीशी परिस्थिती वेगळी झालेली आहे. शिवसेनेमध्ये गट पडलेले आहेत, राष्ट्रवादीमध्ये गट पडलेले आहेत. 3 पक्षांचं सरकार एका बाजूला महायुती म्हणून बसलेलं आहे, तर महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या समोर आव्हान निर्माण झालेलं आहे. आता जर इलेक्टोरल मेरिट बघायचं झालं तर या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत. यामध्ये भूमपरंडा वाशीचा जो मतदारसंघ आहे तो तानाजी सावंत यांच्या रूपाने महायुतीकडे आहे. तुळजापूरचा मतदारसंघ राणा जगजितसिंह पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीकडेच आहे. तिसरा मतदारसंघ जो आहे तो औशाचा मतदारसंघ अभिमन्यू पवार यांच्या रूपाने पुन्हा एकदा महायुतीकडेच आहे. चौथा मतदारसंघ जो आहे बार्शीचा मतदारसंघ राजेंद्र राऊत यांच्या रूपाने अपक्ष जरी असला तरी तो महायुतीकडेच जाणार आहे. आणि 5वा जो मतदारसंघ यामधला आहे तो मतदारसंघ ज्ञानराज चौगुले यांचा उमरगा लोहाराचा मतदारसंघ सुद्धा महायुतीकडेच जाताना दिसतोय. त्यामुळे एकच मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडे आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे कळंब धाराशिवचा मतदारसंघ, ज्याचं प्रतिनिधित्व कैलास पाटील हे करतात. अर्थात कैलास पाटील आणि ओमराजे यांची मैत्री ही जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. त्यामुळे दोघेही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे याच गटात आहेत. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची जर स्ट्रेंथ या मतदारसंघात बघायची झाली तर खऱ्या अर्थानं ही आहे की सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची इमेज त्या ठिकाणी तयार केलेली आहे. लोकांच्या घरगुती कार्यक्रमाला जाणं, लोकांशी संवाद साधणं, लोकांचे फोन अटेंड करणं ही त्यांनी काय ती स्वतःची USP निर्माण केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा ऍक्सेस हा ओमप्रकाश राजेनिंबाळकर या खासदारासोबत झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. अशी परिस्थिती उद्धव ठाकरेवरती आलेली होती की सर्वजण सोडून जात होते. त्यावेळी एकच खासदार असा होता की सगळ्यात पहिल्यांदा मातोश्रीवर गेला आणि त्यांना सांगितलं की उद्धव साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा निष्ठावंतांचा मतदारसंघ आहे आणि आम्ही निष्ठावंतांचे शिलेदार आहोत. अशा पद्धतीची काहीशी भाषा ही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची राहिलेली होती. परंतु दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना देशातून अनेक कामं त्यांनी करणं अपेक्षित होतं. अर्थात रेल्वेचे प्रश्न असतील, मार्गिकांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न, पाण्याचा प्रश्न असेल, असे सर्वच प्रश्न यावर काम करणं त्यांनी अपेक्षित होतं. परंतु त्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं दिसत नाही. अर्थात विकास पुरुष नावाची जी काही इमेज त्यांनी निर्माण करायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती झालेली नाही. त्यामुळे एक जमेची बाजू आणि एक पडती बाजू त्यांच्यासोबत आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन लोकसभेचा मतदारसंघ हा आता विखुरला गेला. 3 पक्षांचं सरकार आल्यामुळे वेगवेगळ्या पक्षामध्ये आपापली लोक त्या ठिकाणी काम करायला लागली आणि आज ही निवडणूक जड जाताना दिसते आहे. मात्र महाविकास आघाडीकडून जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी मिळणार असली तरी त्यांचा विरोधक कोण असणार हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही. आणि तुम्हा सर्वांचा एक जिव्हाळ्याचा आवडता विषय त्यावरती मी आता येणार आहे की ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरुद्ध कोण असणार. रिंगणामध्ये यांच्यासाठी 4 नावं प्रामुख्याने समोर येतात. 1 शिवसेनेकडून धनंजय सावंत, 2 भारतीय जनता पार्टीकडून बसवराज पाटील ज्यांनी नुकतंच औसा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसकडून केलेलं होतं आणि ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत ते. तिसरा पर्याय त्या ठिकाणी असा निर्माण होतो की सुरेश दाजी बिराजदार जे अध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे जिल्ह्याचे. आणि चौथा पर्याय निर्माण होतो प्रवीण परदेशी ज्यांचंही नाव जिल्ह्यामध्ये चर्चा केली जाते, ज्यांच्या नावाची ते IAS आहेत आणि त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळू शकते अशी एक शक्यता वर्तवली जाते. परंतु या सगळ्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर जर एक कन्क्लुजन काढायचं झालं माझ्या आकलनानुसार या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये धनंजय सावंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल. शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदेची यांच्यामध्ये ती लढत होईल. धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी ती लढत त्या ठिकाणी होईल आणि या मतदारसंघामध्ये धनंजय सावंत हे काही अंशी विजयी होताना आज तरी दिसतात. याचं विश्लेषण मी पुन्हा एकदा करणार आहे. परंतु तुर्तास आपल्याला या धाराशिव लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ हा कोणत्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असावा ते देखील सांगायला विसरू नका. तुर्तास हा चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.